सांगतो सर, तुम्ही येणार म्हणून मी माझ्या वडिलांना पत्र लिहिलं का आता काळजी करू नका, पोराचं करिअर झालं म्हणून समजा. तर आज आपल्याकडे साक्षात गिरीश कुलकर्णी आणि उमेश कुलकर्णी आलेले आहेत. आज आपल्याकडे हे दोन जुळे भाऊ आल्यामुळे आपली शान वाढलेली आहे. क्या बात आहे सर. उमेश कुलकर्णी आणि गिरीश कुलकर्णी मूळचे गिरीशचे असणारे गिरीश कुलकर्णी आज ठिकाणी आलेले आहेत. फार बरं वाटलं सर. तुम्ही म्हणजे वळू पिक्चर सर, तुम्ही वळूचे दिग्दर्शक होते ना उमेशजी? हो उमेशजी. उमेशजी, अरे काय ती तुम्ही बैलाच्या जीवनावर पिक्चर बनवला. अरे बापरे, खतरनाक खतरनाक. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. क्या बात. त्याच्यातला जो मेन हिरोचा रोल होता सर, त्याच्यावर तुम्ही फार मेहनत घेतली उमेश सर. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, ते जो वळू आहे त्यांनी पहिल्या एंट्रीमध्ये जे जे असं ऑडियन्सला लुक दिलं ना, अरे बाप रे बाप, मी तर घायल झालो. हे फार बरं वाटलं मला सर. पण त्याच्यात म्हणजे असं मी ऐकलं का बा अनेक प्राणी तुमच्याकडे ऑडिशनला येऊन गेलेले आहेत म्हणून. म्हणजे त्याच्यामध्ये माझ्याकडे लिस्ट आहे सर. म्हणजे 35 बदक, 46 शामरुख आणि 152 इमो आले होते म्हणून ऑडिशनला. सर तुम्ही ना इमोला एखादा रोल द्यायला पाहिजे होता. इमोशनल रोल खूप चांगला केला असतो त्यांनी. नाही सर, तुम्हाला हा आवडला नसेल, तुमच्या पठडीतला नाही आहे, पण एक टाकायला एखादा पाहिजे सर. असं पाहिजे सर, असं काय हरकत नाही. एक प्रश्न मला उमेश भाऊंना विचारायचा होता की तुम्ही असं फक्त गिरीश कुलकर्णीच्याच पिक्चरचं डिरेक्शन करता का? असं का म्हणजे ते पुण्यात आहे जवळपास, घरी लगेच पॅकअप झालं की जाता येते का? तुमचं स्ट्रगलच्या टाइममध्ये काही उधारी बाकी आहे अजून? तर या ठिकाणी या जोडीचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो अखिल भारतीय एका कुलकर्णीवर दुसरा कुलकर्णी फ्री संघटनेचे अध्यक्ष भारत गणेश्वर यांना. सर मी नवीन केली स्टाईल सर. आज मी हे बघा दोघांच्या मध्ये उभं राहून सत्कार करणार आहे सर. काय हात लावा सर फक्त. मी काय केलं, नवीन सत्कार पद्धत घेतली सर. आता हे बघा असा असा टोपी गिपी. अरे वाटला पाहिजे ना एक फोटो. घ्या सर असा. टॉवेल नवा आणलाय ना? टॉवेल नवीन आहे सर, पैसे खर्च केले ग्रामपंचायतनी. आज मी तुम्हाला फक्त ह्याच्यावर सोडणार नाही आहे सर. तर मी एक आयडिया केली की आज म्हणजे आमच्या गावात थुकरटवाडीत एक ऑर्केस्ट्रा आहे सर. त्या ऑर्केस्ट्राचे पोरं म्हणले की आम्ही तुमच्यासाठी गाणे म्हणून, एवढे मोठे मोठे माणसं येतात तर त्यांच्यासाठी गाण्यातून त्यांचं स्वागत करण्यासाठी. तर जी हाँ मेरे भाइयों, दिल और दिगर थाम के बैठिएगा तो आपके पेश खिदमत है हमारा ऑर्केस्ट्रा थुकरटवाडी. उमेश आणि गिरीश आले आहेत, त्यांच्यावर ते गाणं तुम्ही तयार केलं असेल तर लगेच त्यांना पैसे खिदमत करा. अरे अरे वा, जरा माझाही सूर घ्या कधी नव्हे. हे पुण्याच्या देशी पुण्याच्या वेशी पुण्याच्या रूपात, पुण्याच्या देशी पुण्याच्या वेशी पुण्याच्या रूपात, लोकेशन शोधू कुठं आणि हायवे साठी लोकेशन शोधू कुठं, लोकेशन शोधू कुठं. 35 कोटी टीपी टूचे 36 कोटी लय भारीचे, 35 कोटी टीपी टूचे 36 कोटी लय भारीचे. कोटीचा बाजार सगळा कोटीचा बाजार, प्रमोशन करू कुठं आणि हायवे तुझा प्रमोशन करू कुठं, कुठं प्रमोशन करू कुठं आणि हायवे तुझा प्रमोशन करू कुठं. रेडिओ FM पेपर वरती बॅनर लावले हायवे वरती, रेडिओ FM पेपर वरती बॅनर लावले हायवे वरती. हवा येऊ द्यात देवा, हवा येऊ द्यात, आता प्रमोशन होईल इथं, देवा देवा प्रमोशन होईल इथं आणि हायवे तुझं प्रमोशन होईल इथं. वा जोरदार टाळ्या. बसा बसा.
बसून घ्या बसून घ्या बसून घ्या बसून घ्या बसून घ्या, काय हरकत नाही. तर आज आपल्याकडे फार मोठे मोठे व्यक्तिमत्व आलेले आहे. एक महाराष्ट्रातला हास्य व्यक्ती म्हणून प्रसिद्ध असलेल्या रेणुकाताई शहाणे टाईपचं व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. काय आहे मॅडम, अशा टाईपचे शहाणे व्यक्तिमत्व आमच्या थुकरटवाडीमध्ये येणं म्हणजे हा एक दुग्ध शंकरराव योगच म्हटला पाहिजे. काय ते दुग्ध शर्करा. दुग्ध शर्करा. मराठमोळा असून सुद्धा हिंदी चित्रपटामध्ये ह्या एक काळ गाजवलेला आहे. क्या बात आहे. तुमचा तो पिक्चर मॅडम तो हम आपके है कौन, अरे बापरे जबरदस्त. म्हणजे मी 130 वेळा बघितला तो. क्या बात. 130 वेळा. खरं सेप सांगतो मी तुम्हाला. थिएटरला तिकीट काढून. नाही केबलला दर रविवार लागतो. दर रविवारला. पहिले कसं महाभारत आणि रामायण लागत होतं की तसं हम आपके कोण रविवार म्हटलं का फिक्सच आहे. कुठं ना कुठं दिसतेच तो. पण वा पण तुम्ही त्याच्यात म्हणजे त्या निमित्तानं का होईना साक्षात सलमान खानच्या वहिनी या ठिकाणी आलेल्या आहेत. क्या बात आहे. तुम्ही म्हणजे साक्षात असं पाहिलं का सलमान खानला असं समोर. अरे काम केलं म्हटलं पाहिलंच असेल ना. साक्षात म्हणजे विश्वास नाही बसत आम्हाला. म्हणजे सलमान खान किती दूरचा माणूस. पण म्हणजे त्यावेळेस मी बघितलं ते म्हणजे असे सळपातळ होते असे. आता म्हणजे काय ॲनिमेशन वगैरे केलंय का असं काय. म्हणजे सलमान खान मला खूप आवडलं मॅडम. पण ते पिक्चरमध्ये सीन मॅडम तुम्हाला खरं सांगतो फार वाईट वाटतं मला अजूनही सर. ते तुम्ही ते तुमच्या मृत्यूचा सीन दाखवला ना फार मला वाईट वाटलं. ते जिन्यावरून पडतात वगैरे इतकं म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राच्या नाही भारताच्या डोळ्यातून पाणी काढलं तुम्ही त्यावेळेस. सगळे लोक म्हणजे असे रडत होते. हो मी साक्षात रडलो. पण काय झालं ते नंतर मग तुमचे मिस्टर ते दाखवतात ते मग माधुरी दीक्षितची शिकाय ते माधुरी दीक्षित. माधुरी दीक्षितची लग्न माधुरी दीक्षित. हा माधुरी दीक्षित यांच्या बरोबर ते लग्न दाखवलं त्याचं. पण त्याचं काय झालं आमच्या गावात त्याचा इतका परिणाम झाला की तुम्हाला सांगतो. इथं तुम्ही तर साक्षात म्हणजे देवाघरीच जाता असं दाखवलंय. पण आमच्या इकडे बायका माहेरी गेल्या तरी लोक मेहुनीशी लग्न करायला लागले. तुम्हाला सांगतो मी स्वतः त्या योजनेचा लाभ घेतलेला आहे. म्हणजे काही लोकांच्या बायका गेल्या नाही तर लोकांना जिन्यावरून ढकलून दिले. फार त्याचा म्हणजे परिणाम झाला त्याचा जबरदस्त परिणाम झाला त्या याचा. म्हणजे काय झालं माझ्या घरच्या कुत्र्यांनी मला समजून सांगितलं ओढू नको करू म्हणून. तिचं कुत्र लहान तुमच्या दाखवलं तसं माझ्या घरी पण आहे. पण मी त्याचं ऐकलं नाही. म्हणजे 14 इंजेक्शन घेऊ पण आपण करू द्या आपल्याच मनाचं. कुत्र्याचं काय करायला लागतं म्हणलं आपल्याला. तर मी असं केलं मॅडम. पण एक थोडंसं गोष्ट मला बोलू की नाही बोलू असं झालंय मला. म्हणजे बोलू काय राग नाही येणार ना तुम्हाला. तुमचं एवढं शहाणे आडनाव आहे. पण तुमच्या मिस्टरांनी ते आशुतोष राणा साहेबांनी येडा नावाचा चित्रपट केला बरं नाही. तर असू द्या. तर अशा हम आपके हाय कौन फेम रेणुका शहाणे आज या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय हम आपके कोण आहे रे तिकडे संघटनेचे अध्यक्ष भारत गणेश मॅडम. नाही प्रथा आहे सर. असं काय आम्ही पुरुष महिलामध्ये वाद करत नाही सर. आम्हाला काय सर फोटो मिळाल्याशी मतलब असा फोटो कुठं मिळणार नाही का रेणुकाताईचा. मी मराठी झी मराठी.